मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं की भगतांच्या मदतीने अच्युत जरासा शांत झाला. पण गोपाळला ती रात्र जागून काढावी लागते. कारण त्या रात्री गोपाळला असा काही अनुभव येतो की त्यामुळे गोपाळ सुद्धा मनातून पार घाबरून जातो. गोपाळला कोणता अनुभव येणार आहे ते आपण पाहूयात आजच्या भागामध्ये. वेळ न घालवता सुरुवात करूयात आजचा हा नवीन भाग. अच्युत आता अगदी ढिल्या शरीराने निपचित पडला होता. श्वास अगदी मंद गतीने चालला होता. चेहऱ्यावरचे ते हिंस्त्र उग्र भाव गेले होते. डोळे मिटलेले होते. हाताची पंजे उघडून सैलपणे पडलेले होते. गोपाळची खात्री झाली की आता त्याच्यापासून धोका नाही. त्याने अच्युतचे हातपाय मोकळे केले. त्याला कुशीवर वळवला. त्याने डोळे सुद्धा उघडले नाहीत. अच्युतच्या डोळ्यातून 2 अश्रू मात्र उशीवर ओघळले. कदाचित ते ताणाचे असतील, थकव्याचे असतील किंवा खेदाचे असतील. कळायला काय मार्ग होता? अच्युतची मानवी अस्मिता एका अभेद्य पडद्यामागे बंदिवान झाली होती. शब्द आणि दृष्टी, जगाला जोडणारे 2 पाश, दोन्ही तुटलेले होते. सर्व रात्र सावध राहायला हवं होतं. तशी त्याने मनाची तयारी केली होती. अगरबत्तीचा जळण्याचा वेग पाहता ती कमीत कमी पाऊण तास तरी विझणार नव्हती. एखादा अपघात वगळता म्हणजे 6 अगरबत्त्या संपेपर्यंत पहाटेचे 2:30 तरी वाजणार. नाकावाटे श्वासाबरोबर शरीरात जाणारा हा धूर मेंदूपर्यंत पोहोचत असला पाहिजे. ट्रॅक्युलायझर किंवा सिडेक्टिव्ह सारखाच मेंदूवर काहीतरी परिणाम होत असला पाहिजे. इथेपर्यंत त्याचं तर्कशास्त्र चाललं होतं. पण मग मनात शंका आली. सिडेक्टिव्हची गोळी कोणीही घेतली तरी तो लगेच गुंगीत जाणार. मग आपण इतका वेळ या अगरबत्तीचा वास घेत आहोत. आपल्याला कशी काहीच सुस्ताई जाणवत नाही. अच्युतवर 5 सेकंदात केवढा परिणाम झाला. आपल्याला तर उलट ताजतवानं उल्हासित वाटत आहे. आणि मग या खिडक्यांच्या आत ओढलेल्या भस्माच्या रेषा कशासाठी? तर्क एवढाच चालत होता की रोजचे नियम इथे लागू पडत नाहीत. प्रसंगांची ही पातळीच काहीतरी वेगळी होती. आजची रात्र त्याला जागून काढावी लागणार होती आणि तशी तो काढणार होता. अच्युतच्या बाहेरच्या खोलीत एकच आराम खुर्ची होती. तीच ओढत त्याने आतल्या खोलीत आणली. इतपत आराम पुरे होता. मागे उशी, अंगावर उबदार शाल वगैरे सोपस्कार केले की पाहता पाहता झोप लागायची, जे व्हायला नको होतं. पाय टेकवायला त्याने समोर फक्त एक पत्र्याची घडीची खुर्ची घेतली आणि तो आराम खुर्चीत बसला. वेळेचा वैयक्तिक अंदाज कायम चूक असतो. अर्धा तास उलटत असेल म्हणून घड्याळात पाहावं तर जेमतेम 10 मिनिटेच गेलेली असतात. तेव्हा त्यानं घड्याळाकडे पाहणंच सोडून दिलं होतं. मात्र दुसरी अगरबत्ती विझत आल्यावर तिच्या जागी तिसरी लावताना त्याने घड्याळाकडे नजर टाकली. रात्रीचे 12 वाजायला काही मिनिटं कमी होती. कितीही प्रयत्न केला तरी झोप आपल्या चोर पावलांनी येत असते. 12ला एखादं मिनिट कमी असताना त्याला अगदी लहानशी डुलकी लागली असावी. त्यातून तो दचकून जागा झाला. अच्युतची खाट रिकामी होती. खूप नंतर गोपाळला शंका आली की ती डुलकी नैसर्गिक नसावी. त्या रात्री फारच थोड्या गोष्टी नैसर्गिकपणे होत होत्या. अच्युत खाटेवरून उठला असला तर अजिबात आवाज न करता चोरट्यासारखा उतरला असला पाहिजे. स्वतःबद्दल किंवा अच्युतबद्दल गोपाळला यत्किंचितही काळजी वाटत नव्हती. केवळ 5 मिनिटांच्या सहवासातच भगतांच्या शब्दावर त्याचा विलक्षण विश्वास बसला होता. पण हा अच्युत गेला होता कुठे? करीत तरी काय होता? त्या खोलीतला एक मंद रातदिवा सोडला तर घरातले इतर सर्व दिवे बंद होते. अंधार आणि शांतता. अच्युत काही हालचाल करीत असला तर एवढासाही आवाज येत नव्हता. गोपाळही स्वतः अतिशय सावकाश काळजीने खुर्चीवरून उठला. बाहेरच्या खोलीत दारापाशी आला. दार खिडक्या स्वतः लावल्याचं त्याला पक्क आठवत होतं. पण आता गॅलरीतलं दार, दोन्ही खिडक्या सताड उघड्या होत्या. अच्युत दाराच्या दिशेने पावला पावलाने जात होता. रस्त्यावरच्या लांबवरच्या दिव्याचा परावर्तित अस्पष्ट प्रकाश खोलीत येत होता. अच्युत उघड्या दारापाशी पोहोचला आणि थांबला.
क्षणभर गोपाळला असा काही विलक्षण भास झाला की दाराबाहेरच गॅलरीत हातभरावर काहीतरी आहे. काही केल्या डोळ्यांना ते स्पष्ट दिसतच नव्हतं आणि ते अच्युतला हातांनी बाहेर बोलावत आहे. अच्युतने एक पाय पुढे टाकला आणि असा आवाज करून मागे घेतला. खालची भस्माची रेषा सोनेरी प्रकाशाने क्षणमात्र लखलखली होती. व्हरांड्यातल्या खिडकीबाहेर आता ते होते आणि त्याच्या कानाकुनांनी आणि इतर इशाऱ्यांनीही असेल. अच्युत त्या खिडकीकडे वळाला, पण नुसता एक हात गजाकडे जाताच भस्मरेषेतून पुन्हा एकदा ती सोनेरी शलाका लखलखली होती आणि मग ती तिसऱ्या खिडकीबाहेर होतं, जी खिडकी जमिनीपासून 15 फूट उंचीवर होती. तिकडे अच्युत वळताच गोपाळने आपली हालचाल केली. घसा मोठ्याने साफ केला. बाहेरच्या खोलीतला दिवा लावला. बाहेर फारसं बारकाईनं न पाहता दारं आणि दोन्ही खिडक्या झटपट लावून टाकल्या. अच्युत झोपेतून चालत असल्यासारखा होता तिथेच उभा होता. गोपाळने हाताला धरून किंचित ओढताच तो निमूटपणे आतल्या खोलीत आला. खाटेवर झोपला. त्याचे डोळे मिटलेलेच होते. गोपाळ परत खुर्चीवर बसल्यावर मग आत्ताच्या अनुभवाची प्रतिक्रिया आली. सर्व अंगाला दरदरून घाम फुटला. हातपायांना जोराचं कापरं भरलं. भगतांच्या अगरबत्त्यांनी अच्युत शांत झाला होता आणि संरक्षणासाठी त्या भस्माच्या रेषा होत्या. भगतांची ही मदत झाली नसती तर रात्री काय अनर्थ झाला असता. अच्युतचं ते थयाथया नाचणारं भेसूर ध्यान आणि रात्रीच्या काळोखात अंधारातून त्याच्यासाठी आलेलं ते काहीतरी. घरातला त्याचा प्रवेश कोण रोखू शकलं असतं. समजा रात्रीची नलिनी इथे एकटी असती, त्या बिचारीची काय अवस्था झाली असती. संभाषणात भगतांचे नाव निघताच अच्युत निष्क्रियता सोडून एकदम उसळून बाहेर आला होता. भगतांच्याकडून गोपाळ परत येताच तर त्याने तैमान घातलं होतं. कोणत्या तरी पाशवी शक्तीच्या पंजाखाली तो गेला आहे, याला यापेक्षा आणखी जास्त कोणतं प्रमाण हवं होतं. शेवटची अगरबत्ती 4:45 वाजता विझली. 5:30 वाजेपर्यंतचा पुढचा 1.5 तास गोपाळला विलक्षण कठीण गेला होता. अच्युतवरचा त्या अगरबत्तीचा लगाम गेला होता. आता जर का त्याने परत रुद्रावतार धारण केला तर गोपाळचीही काही धडगट नव्हती. पण सुदैवाने तसं काही झालं नाही. कदाचित 5-5.5 तास सतत जळणाऱ्या अगरबत्त्यांच्या धुरातल्या खोलीतच तरळणारा शेष अच्युतला शांत ठेवण्यास पुरेसा होता. 5:30 वाजता दूधवाले, पेपरवाले, पहिल्या पाळीवर जाणारे कामगार यांची वर्दळ सुरू झाली आणि गोपाळच्या जीवात जीव आला. 6:15च्या सुमारास नलिनी त्याच्यासाठी चहाचा कप घेऊन आली. रात्रभर मिळालेल्या विश्रांतीने तिला हुशारी आली होती. चेहऱ्यावरचा फिकटपणा, थकवाही खूप कमी झाला होता. चहा त्याच्या हातात देता देता ती म्हणाली, रात्रभर झोपला नाहीत ना भाऊजी? तुमची मदत नसती तर मी काय केलं असतं? वहिनी, एवढ्याने काहीच झालं नाही. आता तर कुठे सुरुवात होत आहे. आता एक करा, अच्युतला तसाच झोपू दे. मी आता घरी जातो. दाढी स्नान वगैरे आटपून मग त्यावर भक्तांकडे जातो. काल त्यांना काहीच सांगायला वेळ मिळाला नाही. आज त्यांना सविस्तर हकीकत सांगतो. बहुतेक ते माझ्या बरोबर इकडेच येतील. जे काय होईल ते सांगायला मी येतोच आहे. त्याने खिशातून भस्माची पुडी काढली. आणि हे महत्वाचं आहे. काय कसं विचारत बसू नका. दारा खिडक्यांच्या आतल्या बाजूंना मी या भस्माच्या रेषा ओढल्या आहेत. कोणाच्या पायाने त्या पुसल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. पुसल्या गेल्या तर परत तिथे रेग ओढा. नलिनीच्या चकित झालेल्या चेहऱ्याकडे पाहत गोपाळ म्हणाला, वहिनी, अगदी पुरापुरा विश्वास बसण्या इतका जहरी अनुभव मला काल रात्री आला आहे. या भगतांच्या मदतीनेच अच्युत या जंजाळातून सुटला तर सुटेल अशी माझी खात्री झाली आहे. तुमची वेणीफणी स्नान वगैरे आटपून घ्या. अच्युतला काही चहा कॉफी हवी का पहा. पण तो झोपेतून जागा झाला नाही तर काळजी करू नका. त्याची झोप साधी नाही आहे. मी काहीतरी निरोप घेऊन इथं येईपर्यंत काहीही करू नका. मग कोणीही कसलाही सल्ला देऊ,
त्याला घरातून काही झालं तरी हलवू नका आणि त्या भस्मांच्या रेषांवर सतत लक्ष ठेवा. आता धीर सोडू नका. आपल्या मदतीला या भगतांसारखे जबरदस्त पुरुष आहेत. गोपाळ गेला. नलिनी त्याच्या शब्दांवर खूप विचार करीत होती. काल संध्याकाळी तो अचानक हजर झाला होता. तेव्हापासून सर्व परिस्थितीला किती नवीन वळण लागलं होतं. मनातील निराशा, वैफल्य दूर झालं होतं. आतल्या खोलीत गेल्यावर तिची नजर अच्युतकडे गेली. श्वासोच्छ्वासाने छातीची जी काही लहानशी हालचाल होत होती ती सोडली तर तो संपूर्ण निश्चलपणे पडलेला होता. आता त्याच्या चेहऱ्यावर ताणाच्या, रागाच्या व वासनेच्या कोणत्याही खुणा नव्हत्या. अच्युत, अच्युत, इकडे पाहता का? तिने हलकेच विचारले. तिचे शब्द ऐकल्याची कोणतीही खूण त्याच्या चेहऱ्यावर दिसली नाही. गोपाळचे शब्द आठवून ती स्वयंपाकघरात गेली. काल दुपारी गावाहून आल्याच्या क्षणापासून आता प्रथमच तिला अच्युत शिवाय इतर कशाचा विचार करायला फुरसत मिळाली होती किंवा सुचत होतं. आपण या भगतांवर किती सोयीस्करपणे सर्व सोपवून मोकळे झालो आहोत या विचाराने तिचं तिलाच नवल वाटलं. पण त्यात गैर असं काय होतं? अच्युतला जी काही व्याधी झाली होती तिच्याशी मुकाबला करण्याचं ज्ञान व तेवढी शक्ती तिच्यासारख्या सर्वसामान्य संसारी स्त्रीच्या अंगी कोठून असणार? घरात 3 आठवड्यांचा पसारा साचला होता. ती मुंबईला घाईघाईतच गेली होती. भाज्या नासून गेल्या होत्या. पाणी शिळं आणि कडवट लागत होतं. स्वयंपाकाच्या भांड्यांची वाळून खापरं झाली होती. केर तर ढीगभर साचला होता. पण या रोजच्या कामाला ती कधीच मागे सरली नव्हती. पदर खोचून ती कामाला लागली. 2 तासांनी ती स्नान करून कपडे बदलून बाहेरच्या खोलीत आली तेव्हा घर कसं आरशासारखं लख्ख झालं होतं. सकाळी 9च्या सुमारास गोपाळ भगतांच्या मठीकडे निघाला होता. सुरुवातीस त्याला या भेटीतला विलक्षणपणा जाणवला नव्हता. पण जसजसे अच्युतचे विलक्षण अनुभव आणि काल रात्रीचे भयानक प्रसंग आठवायला लागले तसतसे त्याला या सर्वच प्रकारातलं अनैसर्गिकपण जाणवायला लागलं. भगत हे कोणत्या प्रकारचे गृहस्थ आहेत याची अंधुकशी कल्पना यायला लागली. त्याच्या पावलांतला सुरुवातीचा जोश कमी झाला. ती जराशी रेंगाळायला लागली. भगतांची मठी आली. आजही गोपाळला आत पाय टाकण्याआधी मनाची जरा तयारी करावी लागली. पण आजचं कारण वेगळं होतं. आपण एका किती अपवादात्मक आणि जगविलक्षण वास्तूत प्रवेश करीत आहोत याची त्याला पूर्ण कल्पना होती. फाटक उघडं होतं. आतल्या खोलीचं दारही उघडं होतं. गोपाळ आत गेला. एका खुर्चीवर बसला. काही मिनिटांतच आतल्या दारातून भगत बाहेर आले. त्याला पाहता ते जरा हसून म्हणाले, आलास का तो गोपाळ? काय म्हणतोय तुझा मित्र अच्युत? गोपाळ मान हलवत म्हणाला, भगत, मी जर संध्याकाळी इथे येऊन तुमच्याकडून काही मदत घेतली नसती तर काल रात्री काय अनर्थ माजला असता याची कल्पनाच करवत नाही. आता अच्युत कसा आहे? अच्युत गाढ झोपेत, एक प्रकारचे गुंगीतच आहे. ठीक आहे, आता आधी काल रात्री काय झालं ते सांग. स्वतःच्या कल्पना बाजूस ठेवून गोपाळने त्याच्या संध्याकाळच्या अच्युतच्या घराला दिलेल्या भेटीपासून थेट आजच्या पहाटेपर्यंत घडलेले सर्व प्रसंग शब्दशः तपशीलवार वर्णन केले. भगत सर्व काही शांतपणे ऐकत होते. गोपाळ गप्प बसल्यावर ते म्हणाले, आता या अच्युतचा या प्रकरणात कसा संबंध आला ते सांग. आणखीन 20 मिनिटं गोपाळ बोलत होता. त्याच्या बोलण्यात काळी जोगीन हा उल्लेख प्रथम आला तेव्हा भगत एकाएकी ताठ झाले होते. गोपाळची अशी कल्पना झाली की त्यानंतर ते त्याची हकीकत अधिक बारीक लक्ष देऊन ऐकत आहेत. गोपाळची हकीकत संपली आणि तो गप्प बसला. भगत जरा वेळ स्वतःशी विचार करीत होते. ठीक आहे गोपाळ, तू गेला तरी चालेल. या अच्युतचा पत्ता मला देऊन ठेव. आज संध्याकाळी जरासा उशिराच मी त्या पत्त्यावर येतो. पाहू काय अवस्था आहे ती त्याची. मी नलिनी वहिनींना सूचना दिली होती की त्या भस्माच्या रेषा तशाच राहू देत आणि अच्युतला घराबाहेर पडू देऊ नका म्हणून. तो इतका थकला असेल की त्याला हात सुद्धा चालवता यायचं नाही. पण या सूचना योग्य आहेत.
पण माझ्या मते दिवसभरात त्याला तसा काही त्रास होणार नाही किंवा झटका येणार नाही. ठीक आहे, तू गेलास तरी चालेल. मी आज संध्याकाळी येतो तिथे. गोपाळ गेल्यावर भगतही बाहेर पडले. त्यांनी आपल्या मागे दार नुसतं ओढून घेतलं होतं. भगतांनी एकदम गावाबाहेरच्या त्या प्राचीन मंदिराची वाट धरली होती. रस्त्यांवरून सकाळच्या कामाच्या वेळेच्या वाहतुकीची गर्दी होती, पण भगतांच्या वाटेतून लोक नकळत दूर होत होते. जणू काही त्यांच्या आसपास एखादा निर्यास होत होता. त्यांना स्वतःला याची कल्पनाही नव्हती. त्यांनी स्वतःसाठी अशा खास वागणुकीची अपेक्षाही केली नसती. त्यांनी कॉजवे ओलांडला, मंदिराची वाट धरली. एखाद्या दिव्याचा प्रकाश जाड वस्त्राखाली झाकून ठेवावा तशा भगतांनी आपल्या सर्व शक्ती एका पारदर्शक कवचामागे दडवून ठेवल्या होत्या. ज्या मानसिक पातळीवर ते वावरत होते त्या पातळीवरची ही एक प्रकारची अदृश्यताच होती. मंदिराची पडकी वास्तू जवळजवळ आली. मानवाच्या इतिहासात संस्कृतीचे आणि स्वास्थ्याचे सतत चढ उतार होत असतात. त्याचंच प्रतिबिंब मानवाच्या नगरांवर, वास्तुशिल्पांवर, कलाकृतींवर सर्वत्र पडत असतं. तेव्हा ती भग्न वास्तू भगतांना खेदकारक किंवा भयानकही वाटली नसती. सांस्कृतिक प्रवासातला तो एक टप्पा होता. मनात आणलं असतं तर त्यांना त्या भग्नखंडित रेषा एकत्र करून मंदिराची मूळ प्रतिमा नजरेसमोर आणता आली असती. पण आता त्यांना मंदिरात स्वारस्य नव्हतं. मागच्या सराईतील ती खोली कोण वापरत होतं हे त्यांना पाहायचं होतं. महाद्वार पडलं होतं. त्यातून ते आत आले. प्रांगणात मोठमोठे पाषाण होते. प्रदक्षिणा मार्ग कोसळला होता. एरवी अंधारात असणारा गाभारा मागची भिंत कोसळल्याने झगझगीत प्रकाशाने उजळलेला होता. चौथाऱ्यावर मूर्ती नव्हती. गाभाऱ्याचं पावित्र्य केव्हाच गेलं होतं. पशुपक्ष्यांनी तिथे आपल्या वस्त्या वसवल्या होत्या. मंदिराला वळसा घालून ते सराईकडे निघाले. अदृश्य वाऱ्याने जमिनीवरचं पीस थरथरावं तशी त्यांना त्या अदृश्य प्रवाहाची जाणीव झाली. कशाने तरी मंदिराच्या सर्व वास्तूचा अवकाश विरळपणे व्यापून राहिला होता. सराईच्या बैठ्या इमारतीत 3 खोल्या होत्या. खोल्यांची दारं केव्हाच उघडून गेली होती. सर्व खोल्यांतून धूळ, कचरा, काट्या, कपड्यांच्या चिंध्या, स्वयंपाकाची मोडकी, तुटकी फुटकी भांडी, सतरंजाचे विटके तुकडे, सिगारेटची थोटकं, पक्ष्यांची विष्ठा यांचा पसारा पडला होता. तशा त्या 3ही खोल्या एकसारख्याच घाण, वापरापलीकडच्या होत्या. भगत मधल्या खोलीत गेले. त्यांच्या मागे ती अदृश्य वावटळही त्या खोलीत आली होती. भिंतीला लपेटून बसली होती. साध्या अनभिज्ञ मनाला भास झाला असता की खोलीच्या 4 बाजूस कोणीतरी आपल्यावर सतत नजर ठेवून आहे, पाळत ठेवून आहे. भगत खोलीत गेले. खिडकीपाशी उभे राहिले. त्या वावटळीला आता मूर्त स्वरूप येत होतं. आधी खोलीतल्या हलक्या सलक्या वस्तू हलायला लागल्या. कोळिष्टक, कापसाचे धागे, कपड्यांचे तंतू हवेत तरंगायला लागले. अवतीने जोर धरला. सर्व वस्तू आधी जागच्या जागी मग गोलाकार फिरायला लागल्या. सर्व सटरफटर वस्तू खोलीच्या मध्यभागी एकत्र येत होत्या. त्यांचा ढीग झाला. मग त्यांचा एक उभ्याच्या उभ्या स्तंभ झाला. स्तंभाच्या टोकाला फुटका गोलाकार माठ होता. पुढच्या अंगास लहान मोठ्या आकाराची पोच आलेली पिवळ्या काळ्या रंगाची डब्याची 2 झाकणं होती. मातीच्या मडक्यावर पत्र्याचे चकचकते डोळे होते. त्यांच्या खाली खांद्याच्या जागी एक आडवी सपाट फळी होती. दोन्ही हातांना विटक्या सतरंजीच्या तुकड्यांच्या वळकट्यांचे 2 हात होते. हातांच्या शेवटाला धलप्यांचे पंजे होते. अशाच सटरफटर मोडक्या वस्तूंचे पाय होते. अर्धमानवी आकाराचा हा स्तंभ स्वतःभोवती गोल गोल फिरत भगतांच्या जवळ येत होता. 8 फूट उंचीवरून ते मडक्याचं मस्तक वाकून त्यांच्याकडे पाहत होतं. भगतांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. खिडकीला अडवलेल्या त्या पाणगोटाचा तुकडा फरकन फाडून काढला. 50-60 पावलांवर तो पडका वाडा होता. त्याच्या 3ऱ्या मजल्यावरच्या खोल्यांतली शेवटची खोली या बाजूला होती. त्या खोलीच्या कडेच्या भिंतीतली खिडकी येथून बरोबर दिसत होती. ती खिडकी उघडी होती. आता त्या खिडकीवर प्रखर सूर्यप्रकाश पडला होता.
त्यामुळे आतलं काहीच दिसत नव्हतं. पण असा भास होत होता की खिडकीच्या आत हातभरावरच काहीतरी उभं आहे आणि सराईतल्या त्या मधल्या खोलीच्या खिडकीकडे एकटक पाहत आहे. अडगळीतून उभा राहिलेला तो बागुलबुवा भगतांच्यावर झडप घालण्याच्या पवित्र्यात होता आणि आपल्याला गंभीर शारीरिक इजा करण्याची पाशवी शक्ती त्याच्यात एकवटलेली होती याची त्यांना पूर्ण कल्पना होती. पण या क्षणी त्यांना संघर्ष नको होता. त्यांनी आपली मानसिक मर्यादा रेषा, सायकिक प्रोफाईल एकदम अत्यंत अरुंद केली. सपाट दिसणारा पत्रा काटकोनातून वळवला की त्याची दिसते न दिसते तशी चिंचुळी केशरेष होते. ज्या पातळीवर ते बुजगावणं त्यांचा शोध घेत होतं तेथून भगत एकदम अदृश्य झाले होते. तो कृत्रिम अमानवी घातकी आकार आपले मडक्याचे मस्तक बडौलपणे इकडे तिकडे हलवत असतानाच भगत खोली बाहेर पडले. ते आता त्या पडक्या वाड्याच्या पोर्चमध्ये आले होते. अजूनही त्यांनी स्वतःला त्याच त्या अरुंद जवळजवळ अदृश्य पातळीवरच ठेवलं होतं. पण त्यांनी हॉलमध्ये पाऊल टाकलं. मात्र वरच्या मजल्यावरच्या कोणत्या तरी खोलीचं दार तणतण आपटायला लागलं. त्यामागोमाग सर्व वाड्यांतीलच दार खिडक्यांची पालं दन दन उघडझाप करायला लागली. इथली जाणीव जास्त तीक्ष्ण, जास्त व्यापक, जास्त मूलाग्राही होती. इथे अदृश्यपणे वावरणं अशक्यच होतं. पण आपली ओळख न देता, संघर्ष न देता, आव्हान न देता त्यांना वाड्याची पाहणी करणं शक्य होतं. दिवाणखान्यात ते 5-7 पावलं गेले असतील नसतील तोच वरून खाली येणाऱ्या जिन्यावरून काळ्या द्रवाच्या लोटचा लोट सपाट्याने आला. क्षणार्धात त्याला एका स्त्रीचा आकार आला. ती त्यांच्या वाटेत उभी होती. चेहरा काळ्या दगडाचा होता. डोळे पांढरे कवड्यांचे होते. कमरेपर्यंत आलेले केस स्वतःच्याच गतीनं हलत होते. कोण कोण असे म्हणत ती त्यांची वाट अडवेपर्यंत भगत एका फसव्या शीघ्र गतीनं तिला वळसा घालून पुढे गेलेही होते. त्यांच्या पाहणीत दगड, विटा, काच, लाकूड, शिगा, कैच्या यांना महत्व नव्हतं. हे जड द्रव्य म्हणजे पुतळ्यांच्या आत आधारासाठी उभा केलेला सांगाडा होता. या दुष्ट शक्तीने त्या वास्तूत आपलं जाळं कोठे आणि कसं विणलं आहे ते त्यांना शोधून काढायचं होतं. खालच्या मजल्याच्या, दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याच्या सर्व खोल्या त्यांनी नजरे खालून घातल्या. दार लागत उघडत होती. झगझगीत प्रकाश, काळा मिट्ट अंधार यांची पाठशिवण चालू होती. वस्तूंचे आकार बदलत होते. रंगरूप बदलत होते. एकदा सर्वत्र धूर झाला. आग लागल्यासारखी आत सर्वत्र पसरली. वास्तूची एक बाजू धगधगत्या लाल ज्वालांत वेढली गेली. एकदा सर्वत्र गारीगार जीव घेण्या थंडीची लाट पसरली. एकदा सर्व वास्तूत पुराचं लाल भडक फेसाळतं पाणी चढायला लागलं. एकदा हिंस्त्र श्वापदांच्या गर्जना कानावर आल्या. कधी वरून मस्तकावर प्रचंड शिळा कोसळत आली. कधी पायाखाली एक खोल गर्ता उलगडली. या साऱ्यांतून भगतांचा शोध चालूच होता. ज्ञानेंद्रिय आणि मेंदू यांमध्ये एक पडदा उभा केला होता. बाहेरच्या या उत्पाती प्रसंगाचे प्रक्षेप त्या पडद्यावर पडत होते. हे उघड होतं की हे सारं कृत्रिम आणि फसवं आहे. त्यापैकी काहीही आत मेंदूपर्यंत पोहोचत नव्हतं. त्यांच्या पाहणीनंतर त्यांना या दुष्टतेच्या शक्तीची आणि व्याप्तीची खरी कल्पना आली होती. तिचं मूळ वाड्याखालच्या एका जुन्या बुजलेल्या विहिरीच्या जमिनीच्या गर्भात खोलवर गेलं होतं. तिथून हा विषवृक्ष वर आला होता आणि साऱ्या वास्तूत त्याच्या विषारी, किडक्या, दूषित घातकी शाखांचा विस्तार झाला होता. त्यांच्या सावधपणाचा पवित्राच योग्य ठरला होता. संघर्षाची त्यांची तयारी नव्हती आणि वेळही नव्हती. त्यांना संरक्षणाची फळी आधी मजबूत करायला हवी होती. अच्युत या शक्तीच्या प्रभावाखाली होता. त्यांच्याच गोटात शत्रूचा प्रवेश झाला होता. ती कीड आधी नाहीशी करायला हवी होती. दोन्ही जिन्यांवरून ते सावकाश सावकाश खाली आले. हिरमोड झालेल्या त्या विधुळ्या शक्तीची सर्वत्र आदळआपट चालली होती. भगतांना काहीही स्पर्श करू शकत नव्हतं. दारापाशीच ते थांबले आणि वळाले. बाहेर पडताना निरोप म्हणून एक सणसणीत फटका द्यायचा त्यांचा विचार होता.
कदाचित त्याने ती सावध होऊन पातळीवर राहतील, पण इतका वेळ जो मुद्दाम थयथयाट चालला होता त्याला काहीतरी प्रत्युत्तर हवंच होतं. काही क्षण सर्व हालचाल, आवाज उलता पालत थांबली होती. त्या शांततेत अगदी खालच्या पण स्पष्ट आवाजात म्हणाले, आता मी जातो आहे, पण याद राख, मी परत येणार आहे आणि परत येईल तेव्हा तुझा भुगा भुगा करणार आहे. त्यांनी दाराबाहेर पाऊल टाकलं. मागे वाड्यातल्या एकूण एक खोल्यांतून विव्हळण्याचे, मोठे हेल काढून रडण्याचे आवाज यायला लागले. पण भगतांनी मागे वळूनही पाहिलं नाही. भगत मठीवर परत आले तेव्हा 12 वाजत आले होते. मध्यान्नीची त्यांची आन्निका उरकल्यावर त्यांनी रोजचा मित आहार घेतला. मग त्यांनी थंड पाण्याने स्नान घेतलं आणि शरीरावरची वस्त्र ओली असतानाच मठीतली नेहमीची बंद असणारी एक खोली उघडली. आत प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपल्या मागे दार बंद केलं. त्या खोलीत संपूर्ण अंधार होता. प्रकाशाची लहानशी सुद्धा चीर नव्हती. खोलीतल्या सामानांची रचना त्यांना इतकी परिचित होती की कशाला एवढाचाही स्पर्श न करता ते त्या खोलीच्या कोपऱ्यात पोहोचले. तिथे एका बैठ्या मेजावर आवरणाखाली असलेल्या एका मृतिका पत्रात धगधगते निखारे होते. भगत परंपरेच्या नोंदवलेल्या इतिहासावर विश्वास ठेवला तर, आणि विश्वास का ठेवू नये, तो इतिहास इतरेजांवर प्रभाव पाडण्यासाठी, इतरांच्या डोळ्यांसाठी नव्हताच, त्याच्या पिठासाठी होता. गेली हजारो वर्ष हा अग्नी स्फुल्लिंग विझला नव्हता. वादळ, वारा, अग्नी, तुफान, पूर, संघर्ष, युद्ध, भूकंप साऱ्यातून त्या त्या वेळच्या भगतांनी तो प्रसंगी प्राणाचीही पर्वा न करता जतन केला होता. अखंडता ही एक शक्तीच होती. त्या निखाऱ्यावरून एक काडी पेटवून घेऊन भगतांनी छताला टांगलेले 3 दीप प्रज्वलित केले. त्या प्रकाशानं खोलीचं विलक्षण रूप उघडं झालं. खोलीच्या छताला लाल भडक रंग दिला होता. छतापासून पार खालपर्यंत पोहोचणारे त्याचे लाल भडक रंगाचे जाड पडदे खोलीच्या 4 भिंतींवरून खाली आले होते. खालीही त्याच रंगाचा गालिचा होता. सर्व ठिकाणी छतावर आणि खालच्या गालिच्यावर सुद्धा जाड पातळ रेषांच्या क्लिष्ट आकृती रेखलेल्या, विणलेल्या आणि गुंफलेल्या होत्या. या आकृत्या कठीण भूमितीय प्रमेयांसारख्या होत्या. ज्यांना त्यातलं काही गम्य होतं त्यांना त्यांचा पूर्ण अर्थ समजला असता. ज्यांना काही ज्ञान नव्हतं त्यांच्यासाठी ती नुसती शोभेची नक्षी होती. या खोलीतला कण आणि कण शक्तीने भारलेला होता. प्रकांड शक्तीने लवलवत होता. शक्ती साठवण्याचे असंख्य प्रकार आहेत. तारेला पीळ देऊन, किंवा जड वस्तू खूप उंचावर नेऊन, किंवा पाणी एखाद्या बंधाऱ्याप्रमाणे अडवून, किंवा एखादी स्प्रिंग दाबून, किंवा एखाद्या अवाढव्य चक्राला गती देऊन. इथली शक्ती काही शब्द पंक्तींच्या खास ध्वनी रचनेच्या असंख्य पुनरुच्चारांनी निर्माण झाली होती, साठवली होती. फक्त तिचं स्वरूप साधं नव्हतं. तिच्याशी सुसंवाद साधला की मनाच्या आकलनाची व्याप्ती वाढत होती. स्थळाच्या बिंदू बिंदूमधलं अंतर नष्ट होत होतं. काळाच्या क्षणाक्षणामधलं अंतर नष्ट होत होतं. पण हे सर्व जाणत्यांसाठी आहे, इतरांच्या करमणुकीसाठी नाही. भगत आता एका आरामशीर सोफ्यावर बसले होते आणि त्यांची नजर समोरच्या सुवर्ण रेषांच्या आकृतीवर स्थिर झाली होती. काही वेळानंतर त्यांच्या रेषांत गती आली. त्या हलायला लागल्या, वाहायला लागल्या. त्यांची पुनर्रचना होऊ लागली. भगतांच्या डोळ्यांसमोर तो पडका वाडा साकारला होता. एखाद्या संशोधकाने अनामिक वनस्पतीचा नमुना अरण्यातून आणावा आणि मग प्रयोगशाळेतल्या टेबलावर ठेवून त्याची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी करावी, तसे भगत आता त्यांनी स्मृतीत साठवलेल्या त्या वाड्यातल्या दुष्ट शक्तींचा प्रचंड विस्तार आठवत होते. तो समोरच्या रेषाकृतीत साकारला जात होता. ते आता त्याची अनेक पातळ्यांवर तपासणी करणार होते. वर्मस्थान, शक्तिस्थान जाणून घेणार होते. पण हाही भाग जाणत्यांसाठीच आहे. पुढच्या संघर्षासाठी त्यांची तयारी सुरू झाली होती. प्रतिस्पर्ध्याला कमी लेखण्याची चूक त्यांनी कधीही केली नव्हती. कारण प्रत्येक खेपेस दुष्टता काहीतरी नवीन मार्गाने, रूपाने, साधनांसह येत असे. ज्यांना त्या स्वारस्य आहे त्यांच्यासाठी एकच नोंद.
भगतांची ही तपासणी चाललेली असताना कोणत्या तरी अगम्य मार्गावरून त्याची जाण पडक्या वाड्यात वावरणाऱ्या तिला झाली. तळघरातल्या विहिरीपासून ते पार वरच्या उन्हाने तापलेल्या खोलीपर्यंत ती उसळी खाऊन एखादा पिसाळलेल्या हिंस्र श्वापदासारखी झेपावत धडका मारित होती. भगतांच्या चाचणीचा एक सूक्ष्म पण तीक्ष्ण पाश तिच्यापर्यंत पोहोचला होता. तिला विलक्षण अस्वस्थ करीत होता. नलिनीची भेट घेऊन गोपाळ ऑफिसला गेला होता. सर्व दिवसभर अच्युत त्याच्या ग्लानीत होता. नलिनीने त्याला हलवायचा, जाग करण्याचा एकदाच प्रयत्न केला, पण त्याची गुंगी फार खोल होती. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची शांती होती. हे उघड दिसत होतं की त्याला कोणतेही मानसिक क्लेश होत नव्हते. संध्याकाळी येतो भगत म्हणाले होते. तिने ठरवलं की तोपर्यंत काहीच करायचं नाही. अच्युतच्या शरीराची इतकी हळसण झाली होती की एका दिवसाच्या उपवासाने त्यात फारसा फरक पडणार नव्हता. काल रात्रीच्या आपत्ती प्रसंगाने शेजाऱ्यांच्या अलिप्तपणाचं कवच फुटलं होतं. दुपारी सोबतीसाठी दोघी शेजारणी तिच्या घरी आल्या होत्या. तिला आता एका गोष्टीचं नवल वाटत होतं. अच्युतला जो काही विकार झाला होता त्यात तिचा काय दोष होता? इतरांना सांगायला सुरुवातीस तिला एवढी शरम का वाटली होती? आता तिने दोघींना सुरुवातीपासून ते या क्षणापर्यंत सर्व काही सांगितलं. तिच्यासाठी त्यांच्या मनात सहानुभूती तर होतीच, पण सर्व प्रकारच्या मदतीसाठी तयारी सुद्धा होती. 6च्या सुमारास गोपाळ ऑफिसमधून परस्परच अच्युतच्या घरी आला. उन्ह उतरली होती. खोलीचे काही भाग सावलीत गेले होते. फार अंधार होण्यापूर्वीच भगत आले तर बरं होईल असं गोपाळला वाटत होतं. काल रात्री त्या अगरबत्त्या नसत्या तर आपली काही धडगत लागली नसती हे त्याला पुरेपूर माहीत होतं. खोलीतून गॅलरीत आणि पुन्हा परत आत अशा सतत फेऱ्या चाललेल्या होत्या. दिवस मावळला. दिवे लागले. भगत अजून कसे आले नाहीत? तो मनाशी काळजीने विचार करीत होता. 7:30च्या सुमारास तो गॅलरीत आणखीन एक निष्फळ चक्कर टाकून आतल्या खोलीत आला. नेहमीसारखी एक ओझरती नजर त्याने अच्युतकडे टाकली आणि तो जागच्या जागीच थिजला. अच्युतचे डोळे सताड उघडे होते. त्याच्यावरच खिळले होते. क्षण मात्र गोपाळच्या शरीरातलं सगळं अवसानच ओसरून गेलं. आता आपण खालीच कोसळणार त्याला वाटलं. डोळे उघडण्याखेरीज अच्युतने इतर काहीही हालचाल केली नव्हती. या क्षणी ते डोळे नितळ होते, पण त्यांच्यात काल रात्रीसारखी ती संतापाची लाल आग केव्हा घुमसायला लागेल याची काय शाश्वती देता येत होती? गोपाळ, गोपाळ. अच्युत अगदी हलकेच पुटपुटला. पावलं रखडत होती, पण गोपाळला पुढे जावंच लागलं. गोपाळ, तू इथे कसा? अच्युत त्याच घोगऱ्या आवाजात म्हणाला. अच्युत, तुझी प्रकृती ठीक नाही आहे. कितीतरी दिवसांत अच्युत नैसर्गिक आवाजात बोलत होता. गोपाळ मनाशी नवल करीत होता, पण त्याला काही समाधान वाटलं असेल तर ते अल्पायुषीच ठरलं. अच्युतचे डोळे एकाएकी विस्फारले. त्यांच्यातली क्षणभराची ओळख पुसली गेली. चेहऱ्याचे सर्व शरीराचे स्नायू आवळले जात होते, ताठ होत होते. असं वाटत होतं की कोणत्याही क्षणी हा बिछाण्यावरून एकदम जीभ घेऊन अंगावर झडप घालील. गोपाळ. दारातून भगतांचा आवाज आला. गोपाळ वळला. आतल्या खोलीतून नलिनीही दारापर्यंत आली होती. अच्युतची नजर सावकाश सावकाश वळली. दारातल्या भगतांवर खेळली. भगतांच्या खांद्यावर कशिदा काम केलेली एक शाल होती. ती आता त्यांनी उतरवली. घडी करण्यासाठी समोर धरली. काही क्षण ती ते हवेतच हेलकावत होते आणि मग दोन्ही टोक धरून त्यांनी शालीत हवेत एक फाट असा जोराचा आवाज केला. इतका जोराचा की गोपाळ आणि नलिनीनेही दचकून क्षणभर डोळे मिटले. त्यांनी डोळे उघडले तेव्हा भगत खोलीत येत होते. अच्युतचे डोळे मिटलेले होते. भगत अच्युतच्या खाटेपाशी घडीच्या खुर्चीवर बसले होते. मागे गोपाळ आणि नलिनी होते. खोलीच्या दारात शेजारची 2-4 माणसं होती, पण भगत अच्युतकडे एकाग्र नजरेने पाहत होते. वरवर पाहता ती नजर साधी वाटत होती, पण भगतांची नजर श्रवणेंद्रिय, घ्राणेंद्रिय, स्पर्श सर्व काही भारलेलं होतं.
नजर अच्युतचा शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर वेध घेत होती. मग त्यांनी आपला उजवा हात अगदी हलकेच त्याच्या कपाळावर टेकवला. चैतन्यमयी, पावनमयी अशा शक्तीचा एक स्रोत त्या हाताच्या स्पर्शातून अच्युतच्या सर्व शरीरातून वाहू लागला. त्या शक्तीच्या स्रोताने आपल्या बरोबर अच्युतच्या मनातील सर्व अशुद्धी, विषारी, घातकी, अमानवी, फसवे प्रभाव पार वाहून नेले. एखादा असह्य धक्का बसल्यासारखी नलिनी एकदम एक पाऊल मागे सरली आणि डोळ्यांना पदर लावून भिंतीपाशी उभी राहिली. इतके दिवस एकटीच ती असह्य ताण वागवत आली होती. गोपाळला वाटलं तो एकाएकी गेला होता आणि त्याची ही नैसर्गिक आणि स्वाभाविक अशीच प्रतिक्रिया आहे. तिच्या या सहनशक्तीचं आणि धैर्याचं त्याला या क्षणा इतकं कौतुक कधीही वाटलं नव्हतं. अच्युतने डोळे उघडले. त्याच्या चेहऱ्यावर एक थकलेलं पण प्रसन्न हास्य होतं. गोपाळ आवेगाने पुढे होऊन काहीतरी बोलणार होता, पण भगतांनी त्याला हातानेच आता तिथेच उभा राहण्याची खूण केली. कारण मिनिटाभरातच अच्युतच्या चेहऱ्यावर परत ती छाया आली. त्याच्या डोळ्यातली ती ओळख परत एकदम मालवली. चेहऱ्याचे व शरीराचे स्नायू सैल पडले. गोपाळच्या मनात उपमा आली ती सागराच्या ओहोटीची होती. ओहोटी लागली तरी पाणी एकसारखं मागे हटत नाही. पुन्हा पुन्हा रेती खडकावर आक्रमण करीतच असते. अच्युत ज्या बारणीखाली सापडला होता ती अशीच ओहोटीसारखी सावकाश सावकाश मागे हटत होती. काही मिनिटांनंतर त्याचा चेहरा पुन्हा निवळला. याचीच पुनरावृत्ती 2-3दा झाली, पण विस्मृतीचा काळ कमी कमी होत गेला आणि शेवटी तो संपूर्ण मुक्त झाला. आता भगतांनी गोपाळला हातानेच पुढे येण्याची खूण केली. गोपाळ त्याच्या शेजारी खाटेवर येऊन बसला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, आता कसं वाटतं अच्युत? फार अशक्त वाटतंय रे. मला काय झालं होतं? तुला काय काय आठवतं? छे छे, ते स्वप्नच असलं पाहिजे. श्रोते हो, अच्युत जेव्हा शेवटी म्हणतो की ते स्वप्नच असलं पाहिजे, आपल्याला जरासं बरं वाटतं. पण खरं सांगा, हे सगळं एवढ्या लवकर संपेल का? जोगीण ती इतक्या लवकर हार मानेल का? हातात आलेलं सावट ती असं सहजासहजी सोडून देईल का? पुढच्या भागात एक मोठा धक्का वाट पाहतोय. पुढील भाग मंगळवारी रात्री 8 वाजता येणार आहे. आजचा भाग आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात या कादंबरीच्या पुढील भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा, कारण अंधारात कोणीतरी असतेच. शुभरात्री.